रचना पार्क येथे ज्ञानसागर स्मृती गुणगौरव पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न. रचना पार्क येथे दिनांक 26 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता स्वर्गीय सागर राजू जाधव स्मृती प्रतिष्ठान, रचना पार्क यांच्या वतीने आयोजित ज्ञानसागर स्मृती गुणगौरव पुरस्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमामध्ये रचना पार्क सोसायटीतील चिरंजीव श्लोक प्रशांत ठोकळ या इयत्ता 9वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने द ड्रॉट इज ओव्हर हे इंग्रजी पुस्तक लिहून ॲमेझॉनवर प्रकाशित केल्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच श्रीराज वैभव गिरमे यांची IIT कानपूर येथे सायबर विभागासाठी संपूर्ण भारतातून 287 विद्यार्थ्यांमधून व महाराष्ट्रातून 3 विद्यार्थ्यांमधून निवड झाल्याबद्दल त्यांचाही गौरव करण्यात आला. याचबरोबर ज्येष्ठ नागरिक श्री मधुकर कारभारी जाधव व श्री दत्तात्रय लक्ष्मणराव नरोडे यांनी 3600 किलोमीटर नर्मदा परिक्रमा पदयात्रा पूर्ण केल्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमामध्ये विशेष उपस्थिती म्हणून नायडू सर यांची उपस्थिती लाभली व त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कलविंदर सिंग यांनीही विशेष उपस्थिती दर्शवून मान्यवरांचे स्वागत केले व प्रेरणादायी भाषण करून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यावेळी सन्मानित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना आपले अनुभव उपस्थितांसमोर मांडले. चिरंजीव श्लोक प्रशांत ठोकळ यांनी क्रिकेटची आवड आणि 2023मध्ये भारताने वर्ल्ड कप जिंकल्यानंतर स्वतः पुस्तक लिहिण्याची प्रेरणा मिळाल्याचे सांगितले. क्रिकेट विषयावर आधारित पुस्तक लिहिण्याचा निर्णय त्यांनी घेतल्याची माहिती दिली. तसेच श्रीराज वैभव गिरमे यांनी IITसाठी अर्ज करताना स्वतःहून फॉर्म भरून पुढील प्रवासाची सुरुवात कशी केली याबद्दल माहिती दिली. तसेच नर्मदा परिक्रमा पूर्ण करणाऱ्या ज्येष्ठांनी पदयात्रा करत असताना आलेले अनुभव, प्रेरणा कशी मिळाली आणि परिक्रमा पूर्ण करताना आलेल्या विविध आठवणी उपस्थितांसमोर मांडल्या. त्यांच्या अनुभवांमुळे उपस्थित नागरिकांना मोठी प्रेरणा मिळाली. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून श्री सूर्यभान कहांडळ काका, श्री साहेबराव डुंबरे भाऊ, डॉक्टर सिद्धार्थ कुलकर्णी, श्री अनिल थोरात काका, श्री बंगाल सर, श्री अनिल डहाळे, श्री बगाटे सर, श्री अधिकार भाऊ, श्री पुरुषोत्तम जोशी, श्री सुरेश कवडे काका, श्री इनामके भाऊ, तन्मय निकम व सौरभ हाडहाव यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राजू जाधव यांचे विशेष आभार मानण्यात आले. कार्यक्रम अत्यंत उत्साहात व आनंददायी वातावरणात पार पडला.